विचार करा, हजारो वर्षांपूर्वी एका युद्धभूमीवर झालेला एक संवाद आज आपल्या मनात चाललेल्या गोंधळावरचा रामबाण उपाय असू शकतो. ऐकायला थोडं वेगळं वाटतंय नाही का? पण चला, आपण मिळून मनावर ताबा मिळवण्याचा हा प्राचीन फॉर्म्युला, हा कोड सोपा करून समजून घेऊया. बघा, कुरुक्षेत्राच्या रणांगणावर महान योद्धा अर्जुन समोरच्या सैन्याला नाही तर स्वतःच्या मनाला घाबरला होता. त्यानं जे अनुभवलं तेच तर आज आपण सगळे अनुभवतोय. मनाचं एक न थांबणारं वादळ. कधी असं झालंय का की डोकं विचारांनी इतकं भरून गेलंय की काही सुचतच नाही? सततची चिंता, ओव्हर थिंकिंग आणि छोट्या छोट्या गोष्टींवरून लक्ष विचलित होणं. अर्जुनाची ती समस्या आज प्रत्येकाच्या आयुष्याचा भाग बनली आहे. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे हे समजून घेणं की ही लढाई बाहेर नाही, आत आहे. यालाच मनाचं गृहयुद्ध म्हणता येईल. एक अशी अवस्था जिथे आपलंच मन आपलं ऐकत नाही, उलट आपल्या विरोधातच काम करायला लागतं. आणि हेच तर या संपूर्ण कथेचं सार आहे. अर्जुनासमोर सैन्य खूप मोठं होतं, पण त्याहीपेक्षा मोठा संघर्ष त्याच्या आत, त्याच्या मनात सुरू होता. खरी लढाई स्वतःच्या विचारांशी होती. आणि हीच गोष्ट आपल्याला खूप काही शिकवून जाते. मग अशावेळी श्रीकृष्ण अर्जुनाला एक खूप महत्त्वाची गोष्ट सांगतात. ते म्हणतात की मन वाईट नाहीये, ते एक शक्तिशाली साधन आहे. ते आपलं सर्वात मोठं मित्र बनू शकतं किंवा सर्वात भयंकर शत्रू. हे आपल्या नियंत्रणावर अवलंबून आहे. आता हे बघा, इथे दोन चित्र दिसतायत. एका बाजूला आहे असं मन जे आपलं शत्रू बनलंय, जे सतत भीती दाखवतं, गोंधळ निर्माण करतं आणि कुठल्याच निर्णयापर्यंत पोचू देत नाही. आणि दुसऱ्या बाजूला आहे तेच मन जे आपलं सगळ्यात जवळचं मित्र बनू शकतं, जे आपल्याला स्पष्टता देतं, शांत ठेवतं आणि आत्मविश्वास वाढवतं. शस्त्र एकच आहे, फक्त ते चालवणार कोण यावर सगळं अवलंबून आहे. श्रीकृष्णाचं हे वाक्य अगदी मनाला भिडणारं आहे. ते स्पष्ट सांगतात की ज्यांनी मनावर विजय मिळवला त्यांचं मन मित्रासारखं वागतं, पण जे असं करू शकले नाहीत त्यांच्यासाठी मात्र त्यांचंच मन शत्रू बनून उभं राहतं. मग प्रश्न येतो की मनाला जिंकायचं कसं? यासाठी कुठल्या तरी मोठ्या अवघड तंत्राची गरज नाही. सुरुवात होते एका अगदी सोप्या तत्वाने, आणि ते म्हणजे संतुलन. श्रीकृष्ण सांगतात की मनाला शांत करण्यासाठी आधी आयुष्यात संतुलन आणा. म्हणजे काय? तर खाण्यापिण्यात अतिरेक नको, करमणुकीत संतुलन हवं, कामात नियमितपणा हवा आणि झोपेचंही एक गणित असायला हवं. सगळं काही प्रमाणात. आणि खरं सांगायचं तर ही हजारो वर्षांपूर्वीची शिकवण आजच्या एक्स्ट्रीम लाईफस्टाईलला दिलेला एक धडा आहे. मग तो 24 तास काम करण्याचा अतिरेक असो किंवा सतत पार्टी करण्याचा, खरी ताकद मधल्या रस्त्यावर चालण्यात आहे. चला, आता आपण प्रत्यक्ष कृतीबद्दल बोलूया. हे चंचल मन, ज्याला वाऱ्याची उपमा दिली आहे, त्याला शांत कसं करायचं? त्याची एक सोपी प्रक्रिया आहे. श्रीकृष्ण ध्यानाचा एक साधा मार्ग सांगतात. एक शांत एकांत जागा शोधा. पाठ, मान आणि डोकं सरळ रेषेत ठेवून बसा. नजर फक्त नाकाच्या शेंड्यावर ठेवा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जेव्हा मन इकडे तिकडे भटकायला लागेल तेव्हा त्याला रागवायचं नाही, फक्त प्रेमानं परत जागेवर आणायचं. आणि हेच या सरावाचं गुपित आहे. आपलं ध्येय हे नाही की मन भटकलंच नाही पाहिजे, ते भटकणारच. आपलं काम आहे ते जेव्हा जेव्हा आणि जिथे जिथे भटकतं तिथून त्याला शांतपणे परत आणणं, पुन्हा पुन्हा. बरं, मग मनावर ताबा मिळवायचा कसा? श्रीकृष्ण आपल्याला 2 मास्टर की देतात. पहिली आहे अभ्यास. आता अभ्यास म्हणजे काय? तर रोजची प्रॅक्टिस, रोज थोडा थोडा प्रयत्न करणं. आणि दुसरी की आहे वैराग्य. वैराग्य म्हणजे सगळं सोडून देणं नाही, तर फळाची म्हणजे रिझल्टची चिंता सोडून देणं. या 2 गोष्टी एकत्र आल्या की मनावर नियंत्रण मिळवणं शक्य होतं. पण आपल्या सगळ्यांच्या मनात एक भीती असतेच की इतकं सगळं करूनही जर आपल्याला अपयश आलं तर, जर आपलं मन आपल्या ताब्यात नाही आले तर? हीच भीती अर्जुनाच्याही मनात होती. अर्जुन खूप महत्त्वाचा प्रश्न विचारतो. तो म्हणतो, एखाद्या व्यक्तीने विश्वासाने सुरुवात केली पण त्याचं मन रस्त्यावरून भरकटलं तर त्याचं काय होतं? त्याचे सगळे प्रयत्न वाया जातात का? हा प्रश्न आपल्या सगळ्यांचाच आहे, नाही का? यावर श्रीकृष्णाचं उत्तर खूप धीर देणारं आहे. ते म्हणतात, जो चांगल्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करतो त्याचा कधीही पराभव होत नाही. केलेला कोणताही प्रामाणिक प्रयत्न कधीच वाया जात नाही. म्हणजे प्रत्येक छोटं पाऊल महत्त्वाचं आहे. तर मग ह्या सगळ्याचा शेवट काय? या आंतरिक मेहनतीचं फळ काय मिळतं? बघा, आज आपली युद्धभूमी वेगळी आहे. सोशल मीडियाचा दबाव, कामाचा ताण, नात्यांमधलं ओव्हर थिंकिंग, भविष्याची चिंता. पण ह्या सगळ्याच्या मुळाशी एकच गोष्ट आहे, अनियंत्रित मन. याचा अर्थ सरळ आहे.
जर आयुष्यात खरी शांतता हवी असेल तर जगातल्या 1000 गोष्टींवर नाही तर फक्त एकाच गोष्टीवर विजय मिळवायचा आहे, आणि ती म्हणजे आपलं स्वतःचं मन. आणि जाता जाता हा एक विचार लक्षात ठेवा, आपल्या मनाच्या शक्तीने स्वतःला वर उचला, खाली पाडू नका. कारण शेवटी आपलं मनच आपला मित्र आहे आणि आपलंच मन आपला शत्रू. निवड आपल्याला करायची आहे.